आणि त्या व्याख्यानामध्ये जिचकरांनी एक साधा सोपा उपाय सांगितला होता वजन कमी करणे आणि डायबिटीज प्रिव्हेंशन करण्यासाठीचा, जो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि डायबिटीज टाळायचं असेल तर दिवसातून 2 वेळा जेवा. जेवणं सोडून तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. मला खूप आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय 2दा जेवायचं. मी ते व्याख्यान 4-5 वेळा ऐकलं. मी म्हटलं डॉक्टर जिचकर असं म्हणतात का की कमी खा? असं म्हणत नाहीत. असं म्हणतात का गोड खाऊ नका? तसंही म्हणत नाहीत. नॉनव्हेज खाऊ नका? तसंही म्हणत नाहीत. तेल तूप खाऊ नका? तसंही म्हणत नाहीत. मी म्हटलं म्हणजे हवं ते खायचं, पोटभर खायचं, फक्त 2 वेळा खायचं हा नियम. मी म्हटलं कसं काय शक्य बा? तुमच्या डोक्यात चेहऱ्यावर जे आश्चर्य दिसलं ते मला पण तेव्हा वाटलं. पण मी असा विचार केला की आपल्या हातात आता काही नाहीच दुसरा उपाय, सगळे करून झाले. आणि डॉक्टर जिचकरांसारखा ज्ञानी माणूस जर काही सांगत असेल तर त्याच्यात काही ना काही तथ्य असणार. म्हणून हा प्रयोग करायचं मी ठरवलं. फक्त यावेळेला एक पथ्य मी पाळलं ते असं की आपण काय करतो हे कोणाला पण सांगायचं नाही. डॉक्टर जयंत शहांनी पण मला वाटतं ते पथ्य पाळलं. कारण तोपर्यंत मी चेष्टेचा विषय झालो होतो सगळ्या मित्रांमध्ये. मी दिसलो की लोक विचारायचे आप क्या चालू आहे. म्हटलं आता काही चालू नाही आहे. पण 1-1.5 महिन्यातच माझं वजन कमी व्हायला लागलं, पोट कमी व्हायला लागलं. लोक विचारायला लागले नाही काही ना काही तुम्ही करायला लागले, सांगत नाही आम्हाला. मी म्हटलं 3 महिने होऊ द्या मग सांगतो. आणि 3 महिने झाल्यानंतर माझं वजन 8 किलो कमी झालं, पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. म्हणजे जे मला अपेक्षित होतं ते सगळं घडलं 3च महिन्यामध्ये. पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशयी आत्मा, पटकन कशावर विश्वास ठेवत नाही. मी म्हटलं आपल्या घरामध्ये आईला डायबिटीस, मावशीला डायबिटीस, मामाला डायबिटीस, बहुतेक आपल्याला पण डायबिटीस झाला. आणि डायबिटीसमध्ये माणूस खंगतो, वजन कमी होतं. म्हटलं आपलं वजन कमी होतं डायबिटीसमुळे आणि आपण क्रेडिट द्यायला लागलो जिचकरांना. मग सगळ्या तपासण्या केल्या, ब्लड शुगर केल्या, HbA1c सगळं केलं. सगळं केल्यानंतर लक्षात आलं की सगळं ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आणि तेव्हा माझा विश्वास बसला की खरंच डॉक्टर जिचकर म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. आणि मग एकदा माझी खात्री पटल्यानंतर मी शेकडो लोकांवर याचे प्रयोग केले आणि मग हे अभियान 2012 पासून सुरू झालं. आता हा या व्याख्यानाचा महत्त्वाचा भाग इथे सुरू होतो आहे की नेमका सिद्धांत काय. हा सिद्धांत काय तुम्ही समजून घ्या. हा काय सिद्धांत आहे? हा सिद्धांत तुम्हाला असं सांगतोय की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा हार्मोन आहे, संप्रेरक आहे, त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार आणि कालांतराने तुम्हाला डायबिटीस होणार. आता जेव्हा केव्हा या व्याख्यानामध्ये आणि या अभियानामध्ये डायबिटीस हा शब्द येतो त्याचा अर्थ हा टाईप 2 डायबिटीस असा घ्यावा. कारण डायबिटीसचे 2 प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1ला आम्ही ज्युव्हेनाईल किंवा लहान मुलांमधला डायबिटीस असं म्हणतो की ज्याचं डायग्नोसिस 13-14 वर्ष होतं. अशा मुलांमध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही आणि म्हणून त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. पण जेवढ्या लोकांनी आत्ता हात वर केले त्याच्यापैकी बरेच मेजॉरिटी लोकांना कुठला डायबिटीस झालेला आहे? 40 नंतर झालेला आहे, ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट म्हणतो. तर हे अभियान आणि हे व्याख्यान आणि मी सांगतो तो डाएट प्लॅन हा टाईप 2 डायबिटीसच्या लोकांसाठी आहे, हे लक्षात घ्या. तर इन्शुलिन जेव्हा वाढतं तेव्हा तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होतो असा हा सिद्धांत तुम्हाला सांगतोय. आता इन्शुलिन म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये अनेक रासायनिक पदार्थ निर्माण होत असतात, ज्याला मराठीमध्ये संप्रेरक, इंग्रजीमध्ये हॉर्मोन असं नाव आहे. आणि हे इतक्या कमी प्रमाणात तयार होतात पण त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी असं यांच्या बाबतीत अगदी लागू पडतं. तर इन्शुलिन नावाचं हार्मोन तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पोटामध्ये डाव्या बाजूला छातीच्या पिंजरा किंवा बरगड्यांच्या खाली पँक्रियास किंवा स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते, त्यातून हे इन्शुलिन तयार होत असतं. आता इन्शुलिन तयार होण्याचे 2 मार्ग आहेत. एक ज्याला मी म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव
म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पँक्रियासमधून 24 तास थोडं 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 इन्शुलिन बाहेर पडतं. किती पडतं तर 24 तासामध्ये 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार होतं. दुसरा मार्ग इन्शुलिन तयार होण्याचा आहे, जेव्हा तुम्ही खाता तेव्हा इन्शुलिन तयार होतं. हे 2 मार्ग. एक बेसलाईन किती 18 ते 32 युनिट. याचं वैशिष्ट्य असं की हे थांबवणं तुमच्या हातात नाही. बेसलाईन सिक्रेशन हे 24 तास चालू राहणार, ते तुम्ही थांबवू शकत नाही. जिवंत राहण्याकरता तुम्हाला ते आवश्यक आहे. आता अपेक्षा अशी आहे की तुम्हाला एकूण लागणाऱ्या इन्शुलिनपैकी 50% बेसलाईननी निर्माण व्हावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे जर 18 ते 32 युनिट बेसलाईन आहे तर खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार करावं अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता इन्शुलिन निर्माण होण्याचं एक विशिष्ट पद्धत आहे, लक्षात घ्या. खाल्ल्यामुळे जेव्हा इन्शुलिन तयार होतं, कसं तयार होतं तर प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे, ते वेगवेगळं आहे. जशी तुमची प्रत्येकाची ओंजळ वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं की मुठभर शेंगदाणे घ्या तर प्रत्येकाला वेगवेगळे येतील. तसं कोणाचं हे इन्शुलिनचं माप 2 युनिटचं आहे, कोणाचं 4चं आहे, कोणाचं 15 युनिटचं आहे. प्रत्येकाचं हे माप वेगवेगळं आहे. आणि तुम्ही एकदा खाल्लं की एक माप इन्शुलिन पडतं. म्हणजे ज्याचं माप 2 युनिटचं आहे त्याचं 2 युनिट पडेल, ज्याचं 15चं आहे त्याचं 15 पडेल. या इन्शुलिन निर्माण होण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही 1 पोळी खाल्ली तरी 1 माप, 4 पोळ्या खाल्ल्या तरीही एकच माप इन्शुलिन पडतं. म्हणजे किती खाता याच्यावर ते प्रमाण अवलंबून नाही. अजून एक वैशिष्ट्य असं आहे की एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनटं लागतात. म्हणजे याचा व्यवहारात अर्थ काय की तुम्ही जेवायला बसलात आणि 55 मिनटं तुम्ही खाल्लं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकामं होणार आहे. तुम्ही जर 2 तास खाल्लं तर दर 55 मिनटाला एकदा ते माप तुमचं रिकामं होणार आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं. इन्शुलिन 2 प्रकारे तयार होतं. बेसलाईन सिक्रेशन 18 ते 32 युनिट, ते तुम्हाला थांबवता येत नाही. खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार करावं अशी अपेक्षा आहे. तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं प्रत्येकाचं एक माप आहे ठराविक. कोणाचं 2 युनिट, कोणाचं 10 युनिट, कोणाचं 12 युनिट. 1 पोळी खाल्ली तरी 1 माप आणि 4 पोळ्या खाल्ल्या तरी 1 माप इन्शुलिन पडणार आहे, हे लक्षात घ्या. आणि एकदा माप रिकामं झालं की 55 मिनटं परत पडणार नाही. याचा व्यवहारात अर्थ असा की जेवण 55 मिनटात संपलं तर इन्शुलिनचं माप एकदाच रिकामं होणार. जास्त वेळ जेवलात तर दर 55 मिनटाला एकदा माप रिकामं होणार आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं इन्शुलिन निर्मितीविषयीचं. इन्शुलिन हा खूप पॉवरफुल हॉर्मोन आहे. जसं क्रिकेटमध्ये विराट कोहली भारताचा कॅप्टन आऊट झाला तर भारताची टीम ढेपाळते, तसंच इन्शुलिनचा रोल महत्त्वाचा आहे. ही ती ग्रंथी ज्यात ते इन्शुलिन तयार होतं. आता हे इन्शुलिन निर्माण का होतं हे लक्षात घ्या. इन्शुलिन हे एक संग्राहक संप्रेरक आहे. इन्शुलिन इज ए कॉन्झर्विंग हॉर्मोन. शरीरामध्ये ऊर्जा साठवायचं काम आणि निर्मितीचं काम इन्शुलिन करतो. आता तुमचं शरीर म्हणजे तुम्ही खाल्ल्यावर इन्शुलिन तयार होतं. का बरं तयार होतं खाल्ल्यानंतर? कारण तुम्ही अनेक पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं अन्नपचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त 3च पदार्थ येतात, हे लक्षात घ्या. तुम्ही जेवताना 100 गोष्टी जरी खाल्ल्या तरीसुद्धा अन्नपचन झाल्यानंतर 3च घटक तयार होतात. कर्बोदकं किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज, प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड्स आणि तेल तूप चरबी फॅट्सपासून फॅटी ॲसिड. म्हणजे तुम्ही 100 पदार्थ खाल्ले म्हणजे एंड प्रॉडक्ट 100 नसतात, 3च असतात. ग्लुकोज, अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड. या पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी इन्शुलिन तयार झालेलं असतं. या पदार्थांचा वापर करण्यासाठी इन्शुलिन तयार झालेलं असतं. आता तुम्ही पदार्थ खाल्ले, तुमच्या रक्तामध्ये आता ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड आले. तुमचं शरीर हे कोट्यावधी पेशींचं बनलेलं आहे आणि पेशी हा शरीराचा सगळ्यात लहान घटक आहे आणि प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते. ही ऊर्जा मिळण्यासाठीचे तुमच्याकडे इंधनं, फ्युएल्स अवेलेबल आहेत. कुठले कुठले? ग्लुकोज. 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते.
सामान्यपणे आपल्याला दिवसात 2000 कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणजे तुमच्या वजनानुसार कामानुसार त्यात फरक पडेल, पण सरासरी आपण म्हणूया की 2000 कॅलरीज ऊर्जा लागते. तर 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं समजा तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे 2.25 पट जास्त ऊर्जा मिळते. कशामुळे? 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर ग्लुकोजच्या तुलनेमध्ये. मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल? फॅटी ॲसिड, कारण तुम्हाला 2.25 पट ऊर्जा मिळणार आहे. तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड किंवा चरबी जाळायला आवडतं. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे. मेंदूच्या पेशींना ग्लुकोज आवडतं, फॅटी ॲसिड आवडतं. आता तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये ग्लुकोज आहे, फॅटी ॲसिड आहे आणि रक्त सगळ्या पेशींपाशी गेलं तर ते ग्लुकोज त्या पेशीत जाईल आणि पेशी वापरतील. पण इतकं ते साधं सोपं नाही. कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे. त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय आहे की ह्या पेशीवर लावलेलं इन्शुलिन रिसेप्टरचं कुलूप उघडायचं. ते कुलूप उघडलं की मग ग्लुकोज त्या पेशीमध्ये जाऊ शकते. म्हणजे नुसतं ग्लुकोज कितीही असलं रक्तात तरी ते डायरेक्टली पेशीत जाऊ शकत नाही. इन्शुलिन जोपर्यंत ते कुलूप उघडणार नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही. याला अपवाद पुन्हा मेंदूच्या पेशींचा आहे की मेंदूच्या पेशींना इन्शुलिनवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. त्या डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात. पण इतर सगळ्या मात्र पेशींना मात्र इन्शुलिनशिवाय हे काम करता येत नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय? ग्लुकोज पेशीमध्ये पोचवणे. आता ठीक आहे, ग्लुकोज पेशीत पोचवलं, पेशींनी वापरलं, तरी तुम्ही खूप खाल्लेलं आहे, रक्तात ग्लुकोज आणखीन शिल्लक आहे, त्याचं काय करायचं? खिशात पैसे जास्त जमा झाले, तुम्ही काय करता? कपाटात ठेवता. तसंच जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं. कोण करतं? इन्शुलिन करतो. किती करतो? तर 100 ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या यकृतामध्ये साठवला जातो. आता ग्लायकोजन म्हणजे काय? ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं. मी सांगितले 1 ग्रॅम ग्लुकोजपासून 4 कॅलरी मिळतात, तर 100 ग्रॅम ग्लायकोजनपासून 400 कॅलरी ऊर्जा मिळते. हे कशा करता असतं की अडीअडचणीच्या वेळेला तुम्हाला ऊर्जा कमी पडू नये म्हणून गरज असेल त्याप्रमाणे ते ग्लायकोजन बाहेर काढून त्यातून ऊर्जा मिळवली जाते. आता समजा ग्लुकोज पेशीने वापरली, ग्लायकोजनमध्ये रूपांतर पण झालं, तरी ग्लुकोज शिल्लक आहे, मग काय करायचं? आता लक्ष देऊन ऐका. या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिन फॅटी ॲसिडमध्ये करतो आणि ते चरबीच्या रूपात साठवून ठेवतो.